शासकीय जमीन कसणाऱ्यांच्या नावे करा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू। अनेक वर्षापासून जिल्ह्यातील भूमिहीन अनुसूचित जाती व जमातीच्या नागरिकांकडे स्वतःची पोटाची खळगी भरण्यासाठी कोणतेही साधन नसल्यामुळे व सरकारने या भूमिहीन अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गाकडे जाणीवपूर्वक लक्ष न दिल्याने सामाजिक आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे शासनाच्या विना वापर पडून असलेल्या पडीक जमिनी लागवडीखाली आणल्या असून या जमिनीच्या भरोशावर आमच्या परिवाराचा चरितार्थ चालतो। याच शेतीच्या भरोशावर जीवन जगत असताना शासनाने आम्हाला अंधारात ठेवून आमच्या ताब्यात असलेल्या वहिती व उभे पीक असून बसल्या ठिकाणी पंचनामे करून वहिती उभे पीक असलेल्या जमिनी पडीक दाखवण्यात आल्या। अशा खोट्या अहवाल देणाऱ्या मंडळाधिकारी तलाठी यांच्यावर प्रत्यक्ष ठिकाणी न जाता कर्तव्यात कसूर केल्याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते की शासकीय जमीन ही शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यात यावी। वनजमीन 4 हेक्टर पर्यंतच्या वनजमिनी ताब्यात असलेल्या जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करून सातबाऱ्यावर कसणाऱ्यांचे नाव लावावे व गायरान शासकीय जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करावी अशी घोषणा करून सुद्धा मुख्यमंत्री यांच्या घोषणेला केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय नरहरीदादा गवई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जे काही लोक शासकीय जमीन कसत आहेत तरी शासकीय जमिनी कसणाऱ्याच्या नावावर झाली पाहिजेत यासाठी आज आमरण उपोषण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोर चालू केलेलं आहे। आणि आमची शासनाकडे मागणी असेल की आम्ही 1972 सालापासून ते आजपर्यंत सातत्याने आमच्या परिवाराची व आमच्या संसाराची उपजीविका भागवत असताना शासनाने अचानकपणे आमच्या जमिनीवरती एक सौर ऊर्जेचा प्रकल्प या ठिकाणी होऊ घातला आहे। आणि या सौर ऊर्जेच्या प्रकल्पामध्ये आमच्या ताब्यात वैती असलेल्या उभे पीक असलेली जमीन या ठिकाणी आम्हाला गमावी लागत आहे। आणि ही जर जमीन आमची गेली तर उद्या आमच्या परिवारावरती उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही। तरी आम्ही सरकारला विनंती करेल की जर शेतकऱ्याच्या हितासाठी आपण सौर ऊर्जेच्या प्रकल्पाचा निर्णय घेऊ शकता तर तुम्ही भूमिहीन गोरगरिबांसाठी सुद्धा त्यांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे अशी आमची सरकारकडे मागणी असेल। आणि जर तुम्ही सौर ऊर्जेचा प्रकल्प आमच्या वैती आणि उभी पीक असलेल्या शेतात घेत असेल तर कदापि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा सौर ऊर्जेचा प्रकल्प होऊ देणार नाही असा आम्ही सरकारला इशारा देत आहोत। संपर्क करा।